नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज तारीख आहे 9 नोव्हेंबर 2025. आता वाजलेत 2 आणि आता हाय आम्ही कामावर. आता जेवलं बिवलो आणि आलो आहे टेरेसवर. मला टेरेसवर जरा बसावं. आत्ता ब्लॉग माझा छोटा ब्लॉग असणार आहे. लय एवढं पण नाही करणार मी ब्लॉग. आज छोटासा ब्लॉग असणार आहे माझा, कारण की तब्येत पण ठीक नाही ना आज. त्यामुळं तरी पण आलो आहे कामावर सोडा. पण जरा डोकं जाम दुखत होतं ना सकाळी. म्हटलं कशाला सुट्टी घ्यावं, यावं कामावर, म्हणून कामावर पण आलो आहे. तर म्हटलं काय सुट्टी घेऊन पण उपयोग नाही. एवढं पण मग परत दिवस कमी होत जातात ना, परत पगार कमी मिळतो आहे. त्यामुळं म्हटलं जावं कामावर. गोळी खाऊनच आलो डोक्यावरची. मेडिकलमध्ये जाऊन गोळी आणली, मग गोळी खाल्ली, डबा भरला. डबा भरून मग आलो कामावर. आम्ही वायर ओढतो ते जंक्शन गोल असते ते मोकळं करायला गेलो. डोळ्यात घाणच गेली. काय डोळा जरा लाल झालेला मगाशी, थोडासा वासरला आहे. डोळ्यात गेलेला खडा ती फोडताना, जंक्शन म्हणतात त्याला गोल, ते फोडताना डोळ्यात गेला खडा. त्यामुळं मगाशी लय लाल झालेला डोळा. आता जरा वासरला. हे काय सुजल्यागत वाटायला आलं आहे डोळा. खडा गेलेला, मग डोळ्यात काय केलं, डोळ्याला जरा पाणी ओतलं डोळ्यात असं, तेव्हा तो खडा निघाला. तुम्हाला खालचं दाखवतो वायरिंग कसं केलं आहे. म्हणजे वायरिंग नव्हं, म्हणजे किती घाण झाल्या काय झाल्या बघा. किती एवढं फोडलं आहे की सगळी माती खालीच पडल्या. सगळी सिमेंटची सगळे जे कॉन्क्रीट असते ते सगळं खाली पडले. फोडता ते गेलं डोळ्यात. तुम्हाला दाखवतो केवढं फोडलं आहे. चला, या वायरा इथं टाकले तर हे बघा घाण, ही सगळं घाण झाले. ही बघा सगळी माती पडले इथं. ही सगळं ही काय जंक्शनवरचं फोडलेलं आहे. ते ही मोकळं ही फोडायला मोकळं होत नव्हतं ना. ही काय मोकळं होत नव्हतं, त्यामुळं सगळी माती खाली पडल्या. कसं तरी मोकळं केलं, त्याच्यामुळे ती डोळ्यात गेलं ना. ही काय इथलं झालं वायरिंग सगळं. ही काय सगळं वडलं आहे सगळं. इकडं या 3 बल आहे ना वरती, आणि इकडं पण माती पडली. हे काय वायरा सगळ्या पडल्या त्या सगळ्या इथं खाली. पलीकडं पण 2 रूम आहेत त्या. ही काही ही फोडलेल्या इथं पडल्या माती. इथं माती पडलेली, पण ही नाही इथं नाही केलेलं. ही फक्त ही किरकोळ इथली पडल्या माती. ही इथलं फोडलेलं, त्यामुळे इथं पडल्या माती. ही अजून पॅक आहे. ही काय मोकळं केलेलं नाही अजून जंक्शन. हे काय शिडी आणून ठेवलं इथं. मला आता जेवून घ्यावं, मग जेवून करावं इथली खोली. आणि पलीकडची एक राहिल्या इथं पण. ही काय इथं पण माती पडल्या थोडी. फक्त ही बोर्ड मोकळी केली ना, त्यामुळे इथं माती पडल्या. आणि आता ही वरचं हे एक मोकळं करायचं आहे. हे केल्यावर मग काय माती जास्तच पडणार खाली. काही एवढीच पडल्या. आणि इथं पण पडल्या.